त्या चुकाबाबतीत त्यांना जबाबदार धरायला पाहिजे. परंतु गट विकास अधिकारी हे आणि जोपर्यंत, कारण कसं आहे, आता इथून पुढे लाभार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तर ह्या सगळ्या ज्या चुका आहेत त्याला जे योग्य वेळेवर क्रॉस चेक पाहिजे, ग्रामपंचायत लेवलवर, क्लर्क लेवलवर, SLA लेवलवर, या सगळ्या क्रॉस चेकिंगच्या यंत्रणा. आणि काय आहे, पुष्कळ वेळेस की जो काय अकाउंट भरला जातोय शासनाकडून या बाबतीत एक SOP म्हणजे GR हे निर्गमित व्हायला पाहिजे की राजपत्रित अधिकारी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद प्रांगणामध्ये आंदोलन करत आहेत आणि त्यांच्या मागण्या काय आहेत ते आपण पाहणार आहोत. आपल्याबरोबर काही अधिकारी आहेत. काय सांगाल सर? आज उपोषणाला बसतात, काय प्रतिक्रिया? आम्ही दिनांक 4 आणि 5 तारखेला सामूहिक रजा आंदोलन केलं होतं. जे महाराष्ट्र विकास सेवेमधील गट विकास अधिकारी, सहाय्यक गट विकास अधिकारी आणि एक संपूर्ण डेप्टी शो हे सर्व अधिकारी आम्ही सामूहिक रजेवर आहोत. त्यामध्ये जे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना आणि घरकुल योजना आहेत, त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उद्दिष्ट प्राप्त होते राज्यस्तरावरून, जे पंचायत समिती लेवलला. आणि जी हे 2 योजना राबवण्यामध्ये प्रामुख्यानं कंत्राटी कर्मचारी हे योजना राबवत असतात. व या योजना राबवताना त्यांच्याकडून ज्या झालेल्या चुका आहेत त्या चुकाबाबतीत त्यांना जबाबदार धरायला पाहिजे. परंतु गट विकास अधिकारी हे योजनेचं निधी वर्ग करताना DSC लावल्या जातं. त्यासाठी DSC लावणारे गट विकास अधिकारी यांना जबाबदार धरण्यात येऊ नये. तर समजा एखाद्या ठिकाणी काही अनियमितता घडली असेल तर त्यासाठी पूर्ण चौकशी होऊन, विभागीय चौकशी झाल्यानंतर काही अपहार आणि दोष सिद्ध झाल्यावर पुढील कारवाई करण्यात यावी. परंतु खाली कंत्राटी कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे गटविकास अधिकारी यांनी DSC लावली म्हणून त्यांच्या विरुद्ध सरळ FIR दाखल करून त्यांना अटक केली जाते. जे आर्वी तालुका आर्वी, जिल्हा वर्धा येथे आमच्या एक गटविकास अधिकारी भगिनी यांच्यावर अशा प्रकारे गुन्हा दाखल झाला व सदरील प्रकरणामध्ये त्या स्वतः फिर्यादी असताना त्यांना नाही का तुमची DSC न तो निधी वर्ग झाला म्हणून त्यांच्यावर त्यांना गुन्ह्यात सहभागी म्हणून FIR दाखल करून त्यांना संध्याकाळी 6 वाजता अटक करण्यात आली. या बाबत आम्ही निषेध व्यक्त करण्यासाठी सर्व MDS म्हणजे महाराष्ट्र विकास सेवेतले अधिकारी दिनांक 8 डिसेंबर पासून सामूहिक अर्जित रजा आंदोलनावर जातो. बरं, संघटनेची पुढली दिशा काय असणार आहे? शासनाकडून या बाबतीत एक SOP म्हणजे GR हे निर्गमित व्हायला पाहिजे की यामध्ये कोणत्या अधिकाऱ्याच्या काय जबाबदारी आहेत, खालील कर्मचाऱ्याच्या काय जबाबदारी आहेत, कोणत्या पातळीवर काय अनियमितता झाली त्यासाठी कोण जबाबदार आहे. परंतु फक्त गट विकास अधिकारी हा अंतिम म्हणजे DSC लावून त्याच्या DSC मार्फत निधी वर्ग झाला म्हणून त्यास पूर्णपणे जबाबदार धरण्यात येऊ नये, अशा पद्धतीत आमची मागणी आहे. बरं, आपल्याबरोबर काही महिला कर्मचारी देखील आहेत. काय सांगाल मॅडम, तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत? घरकुल व नरेगाबाबत जोपर्यंत स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर येत नाही तोपर्यंत आमचं हे सामूहिक रजा आंदोलन चालू राहील, अशी राज्य संघटनेची आणि आमची जिल्हा संघटनेची पण मागणी आहे. बरं, पुढली दिशा काय असणार आहे? हे जर शासनाने ऐकलं नाही किंवा ह्याच्यात बदल नाही केला तर तुमची पुढली दिशा काय असणार आहे? सध्या आमचं सामूहिक रजा आंदोलन चालू आहे. त्यानंतर राज्य कार्यकारिणी जसा निर्णय घेईल त्यानुसार आमची पुढली दिशा निश्चित करण्यात येईल. बरं, अजून काही आपल्याकडे काही अधिकारी आहेत, काय सांगाल सर? काय प्रतिक्रिया? विशेष म्हणजे याची शासनाचा जो 24 एप्रिल 2024चा जो नियम काढलेला आहे रोह्योमध्ये, त्या नियमला पूर्ण डावललं गेलेलं आहे. त्या नियमाचा आधार घेऊन अगोदर गट म्हणजे त्यांची विभागीय चौकशी होणं अपेक्षित आहे, पण त्या स्वतः फिर्याददार असताना त्यांच्यावर गुन्हा नोंदणं फक्त DSC वापरली म्हणून हे पूर्णतः चुकलेलं आहे. आणि जोपर्यंत, कारण कसं आहे, आता इथून पुढे लाभार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. प्रत्येक अकाउंट चेक करणं आणि प्रत्येक अकाउंटला DSC आणि त्यात होणारा जो वेळ कालावधी आहे हे ह्युमनली शक्य नाही गट विकास अधिकारी एकट्या माणसाकडनं. म्हणून त्याला जबाबदार धरणं
हे कुठेतरी चुकतंय. आणि यात काय झालेलं आहे की ज्या यंत्रणा तयार केलेल्या आहेत ऑनलाईन सिस्टीम मध्ये असतील, याच्यावर सगळा कंत्राटी स्टाफ आहे. आणि तो काय एखादा जर खालून डाटा चुकीचा फीड करत असेल तर त्याला वरती आम्हाला क्रॉस चेक करण्यासाठी यंत्रणाच नाहीये, किंवा ती फार तुटकी यंत्रणा आहे, त्याच्यावर एवढं एवढं मोठं काम होणं शक्य नाही. तर यामध्ये थोडं सुधारणा होणं गरजेचं आहे. शासकीय काम आहेच, ते पण करणं गरजेचंच आहे. पण त्यात होण्यासाठी म्हणजे आम्हाला जे कर्मचारी लागतात त्या संख्येत कर्मचारी नाही आहेत. त्या प्रमाणात आमच्याकडे क्रॉसिंग म्हणजे चेक करण्यासाठी जो इंटरफेस पाहिजे सिस्टीमवर तो नाहीये. ह्याच्यामुळं फक्त गटविकास अधिकाऱ्याला जबाबदार धरणं, किंवा त्याची डीएससी लावलेली आहे, तो त्याने पेमेंट केलेलं आहे म्हणून त्याला जबाबदार धरणं हे कुठेतरी चुकीचं आहे. आणि याच्यासाठी जोपर्यंत ही यंत्रणात सुधारणा होत नाही तोपर्यंत आमचे काम बंद चालू राहील. जे डीएससी राहते ते असं तुमच्याकडेच असेल ना? हो. मग त्याच्यामुळे पेमेंट देखील केलं जाते त्याच्यावर? मान्य आहे, पण तो खालून डाटा भरला जातो, तो योग्य आहे की नाही हे क्रॉस चेक करण्यासाठीचा जो इंटरफेस पाहिजे, कर्मचारी पाहिजे. आता तुम्हाला जर तुमचे 2 अकाउंट असतील, 2-3 अकाउंट असतील, दोन्ही तुम्हाला पाठ आहेत का? नाही ना. नाहीत ना. 11-12 आकडे असतात, ते तुम्हाला पाठ आहेत का तुमचे स्वतःचे? बरं, पासबुक काय म्हणतो कळालं का? मग 10,000 पासबुक मी रोज कसं चेक करणार आहे? मला जेव्हा गुरुवारी पेमेंट करायचं आहे 20,000 लोकांना, तेवढे पासबुक मी चेक केल्यानंतर ह्युमनली पॉसिबल आहे का? पॉसिबल तर नाही. हा, तुम्हालाही पटतंय हे? मग आम्ही तेच म्हणतोय की हे शक्य नाही. एकट्या फक्त व्हिडिओवर शक्य नाही. तुम्हाला तुमचे 2 अकाउंट नंबर लक्षात राहत नाहीत, आम्हाला एवढे अकाउंट नंबर कसे लक्षात राहणार आहेत? बरोबर आहे की नाही? तर ह्या सगळ्या ज्या चुका आहेत त्याला जे योग्य वेळेवर क्रॉस चेक पाहिजे, ग्रामपंचायत लेवलवर, क्लर्क लेवलवर, CSL लेवलवर, या सगळ्या क्रॉस चेकिंगच्या यंत्रणा. आणि काय आहे पुष्कळ वेळेस की जो काय अकाउंट भरला जातोय त्यातले सगळे डिजिटल आकडे आम्हाला पूर्णतः दिसत नाहीत. काही वेळेस त्या गोपनीयतेच्या ह्याच्यामुळे क्रॉस फिल्मवरून शेवटचे 3 आकडे 4 आकडे दिसतात, पण तोच अकाउंट आहे हे क्रॉस चेक करणं पुष्कळ वेळेस आमच्या लॉगिनलाही शक्य नाही. तर ह्या थोड्याशा ज्या ट्रान्सपरन्सीच्या हिशोबाने ज्या गोष्टी आहेत त्या पण आपल्याला तिथे बदलल्या गेल्या पाहिजेत. आणि जोपर्यंत हे होत नाही, कारण कसं आहे, आम्ही आज पेमेंट करतोय, दुसरे यंत्र नाही पेमेंट करणार, पण त्याला तिथे ट्रान्सपरन्सी कुठेतरी पाहिजे, किंवा तो योग्य भरलेला डाटा फीड केलेला कुठेतरी त्याला क्रॉस चेक व्हायला पाहिजे. तरच ह्याच्यातनं हे ज्या गोष्टी होत आहेत, काय कुठलाही गटविकास अधिकारी म्हणणार नाही बाबा 10 लाख रुपये तुम्ही याच्या अकाउंटात त्याच्या अकाउंटात, त्याच्याकडे प्रोसेसनं आलेलं असतं म्हणून ते देत असतं, म्हणून तो लगेच जबाबदार आहे त्याच्यातला भाग. म्हणून त्याची विभागीय चौकशी व्हावी. आणि मग विभागीय चौकशीत जर तो दोषी आढळला तर. आता एवढ्या मोठ्या संख्येत सगळे लाभार्थी आहेत. अगोदर किती घरकुलांचे टार्गेट असायचे, 500-400 असे टार्गेट असायचे, त्यावेळेस आहे त्या यंत्रणेवर आम्हाला हे करणं शक्य होतं. पण आज कुठल्याही तालुक्यात जर 10,000च्या आसपास घरकुल आहेत, ते ह्युमनली पॉसिबल नाहीये. गटविकास अधिकाऱ्याला फक्त घरकुलाचंच काम आहे का? नाही ना. तो प्रत्येक अभियान राबवत असतो. प्रत्येक त्याच्याकडे 13 डिपार्टमेंट असतात, जे जिल्हा परिषद 13 डिपार्टमेंट आहेत, तसेच खाली त्याच्याकडे डिपार्टमेंट आहेत. या सगळ्या डिपार्टमेंटचं काम करून, सगळ्या VC मीटिंग दौरे हे सगळं करून हे जर हे बघणं शक्य असेल तर हे कुठेतरी शासनाने या गोष्टीचा विचार करावा की ह्युमनली एवढं शक्य नाहीये. त्याच्यामुळे ती जबाबदाऱ्यांचं जे विकेंद्रीकरण आहे ते थोडंसं करावं, यासाठी आम्ही हे सगळं करतोय. शासनाच्याही ते लक्षात येईल अशी अपेक्षा धरतो आणि माझे 2 शब्द संपतो. नाही, जे कॉन्ट्रॅक्टदार आहेत त्याची नेमणूक कोण करतं नेमकं? आता त्याच्या खाली जे बीडीओच्या खाली जो कॉन्ट्रॅक्टदार राहतो त्याच्यावर बी नियंत्रणात कोण हे राज्य शासनाने याच्यासाठी एक एंटरप्राइजेस तयार केलेले आहेत. त्यांच्याकडनं आपण मागणी केल्यानंतर जिल्हा स्तरावरनं मागणी जात असते आणि तिथून कॉन्ट्रॅक्च्युअल स्टाफ दिला जातो. एकंदरीत पाहायला गेलं तर हे अधिकारी उपोषणाला आज बसलेत, आंदोलनाला बसल्याचं चित्र पाहायला मिळते. लातूरून माणिक मुंडे, स्टोरी.